नमस्कार मित्रांनो, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक मोठी संकटं येतात, आर्थिक संकटं येतात आणि यामुळे आपलं सगळं आयुष्य कोलमडून जातं की काय, कुटुंब आपलं आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतं की काय, अशी आपल्याला सतत चिंता वाटते, भीती वाटते. यामध्ये अनेक प्रकारची कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण जर आता आपण लक्षात घेतलं तर ते आपल्या घरात किती खर्च होतो, मुलांच्या लग्नामध्ये किती खर्च होतो, या गोष्टीला आपल्याला आळा घालता येऊ शकतो. या गोष्टीची आपण काटकसर करू शकतो. मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना, आपल्या घरातल्या एखाद्याचं ऑपरेशन करत असताना खरंच आपण त्याच्यात काटकसर करू शकतो का आणि ते आपल्या हातात आहे का, हा एक मोठा गंभीर प्रश्न आजच्या काळात झालेला आहे. आणि म्हणून आपण जर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्या हॉस्पिटलमध्ये आजकाल जर आपण बघत असाल, आजूबाजूला बघत असाल किंवा आपल्या कोणाच्या घरातली घटना असेल, कुठल्या प्रकारचा आजार झाला असेल, मग तो किडनीचा असो, मेंदूचा असो की रस्त्यावर अपघाताने होणारा कुठला आजार असो, या सगळ्या आजारांमध्ये उपचार घेताना, शस्त्रक्रिया करत असताना, ऑपरेशन करत असताना हॉस्पिटलची जी बिलं येतात ती बिलं लाखो रुपयांच्या घरात आहेत. आजकाल तर 88% लोकांना 5 लाखाच्या खाली बिल येतच नाही. मग ते पुण्या मुंबईतलं कुठलं का हॉस्पिटल असेल. आणि मग अशा वेळी 88% लोक 5 लाख रुपयांचं बिल भरतात, धावपळ करतात, नातेवाईकांकडे जातात, जवळच्या मित्रांकडे पैसे मागतात, उसने पैसे मागतात, हॉस्पिटलमध्ये सांगतात की आम्हाला काही डिस्काउंट मिळेल का, आमचं काही बिल कमी करून मिळेल का. आणि अशा वेळी हॉस्पिटलमधले जे अधिकारी आहेत, बिलिंग मधले जे अधिकारी आहेत किंवा त्या ठिकाणी जे नोकरीला असलेले समाजसेवक पदावरचे जे लोक आहेत, ते लोक तुमच्याशी कशा पद्धतीने वागतात, ते तुम्हाला खरोखर बिल तुमचं कमी करण्यासाठी, बिल माफ करण्यासाठी किंवा सरकारची योजना मिळविण्यासाठी खरंच तशी मदत करतात का, तितकी मदत करतात का, याचे अनुभव आपण रोज घेत असतो. आणि अशा वेळी आपल्याला जे मनस्ताप होतात, जे भोगावं लागतं, ते कैक पटीने त्रासदायक असतं. आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक चळवळी बघितल्या. मग यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ बघितली, आपण मुलींच्या, महिलांच्या शिक्षणाची चळवळ बघितली, आपण अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ बघितली, आपण विविध महापुरुषांच्या विचारांशी निगडीत असलेल्या चळवळी बघितल्या, अनेक प्रकारचे हक्क आणि अधिकारांच्या चळवळी बघितल्या, आदिवासींचे हक्क, मागास प्रवर्गाचे हक्क, मराठा आरक्षणाबद्दलचे हक्क. आणि हक्क आणि अधिकारांमध्ये आता रुग्णांचे हक्क आणि अधिकार सुद्धा हा महत्वाचा विषय झालेला आहे. अनेक लोकांना, म्हणजे सुशिक्षित लोक आहेत, उच्च शिक्षित माणसं आहेत, अगदी वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, खूप काही शिकलेली माणसं आहेत, परंतु या शिकलेल्या माणसांनाच रुग्णांचे हक्क काय असतात, रुग्णांचे अधिकार काय असतात, या गोष्टींची काही कल्पना नाही, काहीच गोष्टी यांना माहीत नाही. आणि ज्यावेळी इथल्या समाजातल्या शिकलेल्या उच्च शिक्षित माणसांना ज्यावेळी रुग्णांचे हक्क अधिकार काय आहेत हे माहिती नसतं, त्यावेळी इथल्या अडाणी माणसांना, इथल्या झोपडपट्टीतल्या माणसाला, इथल्या गरीब माणसाला त्याचे हक्क कसे कळणार, कुठून कळणार. आणि म्हणून रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आजपर्यंत जे जे आमच्याकडे येतील त्या त्या लोकांना हजारो लाखो रुपयांचे त्यांच्या हॉस्पिटलचे बिल माफ करून देण्याचे काम आम्ही केलेले आहे. आणि मग ज्या ज्या लोकांना 5 लाखाचं बिल येतं, 8 लाखाचं बिल येतं, 10 लाख रुपयांचं हॉस्पिटलचं बिल येतं, तर ते बिल नेमकं कसं माफ केलं जातं, नेमकी त्याची प्रक्रिया काय असते, याच्याबद्दल काही शासन निर्णय आहेत का, याच्याबद्दल काही तरतुदी आहेत का, याबद्दल लोकांना कुतूहल असतं. जाणून घेणाऱ्या लोकांना प्रचंड प्रमाणात याचं कुतूहल असतं. आणि म्हणून हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे पुस्तक आमच्याकडून लिहिलं गेलं. मी स्वतः ते पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाच्या अल्पावधीत, म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन झाल्याच्या 2 महिन्यातच संपूर्ण आवृत्ती त्याची संपली. जवळजवळ त्याच्या 1,500 प्रती हातोहात विकल्या गेल्या. लोकांना हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे याबद्दलच माहिती घेत असताना रुग्णांचे हक्क नेमके काय आहेत, रुग्णांचे अधिकार नेमके काय आहेत, आपण मोफत उपचार कसे मिळवायचे असतात, हॉस्पिटलचं संपूर्ण बिल माफ करून घ्यायची पद्धत काय असते, ह्या सगळ्या गोष्टींचा इत्थंभूत वृत्तांत, त्यामध्ये शासन निर्णय असतील, कोर्टाचे निकाल असतील, शासनाच्या विविध योजना असतील, त्या सर्व योजनांच्या व्याख्या
त्या योजनांचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याचे फॉर्म कुठे मिळतात, ते कसे भरायचे, ते भरल्यानंतर किती दिवसांनी आपल्या हॉस्पिटलला त्याचे पैसे मिळतात, नेमकी बिल माफ होण्याची प्रक्रिया काय असते, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. बऱ्याचदा तुम्हाला माहित असेल, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 10 लाख बिल येऊ किंवा 15 लाख बिल येऊ, तुमचं सगळं बिल माफ होतं, तुम्हाला अजिबात पैसे लागत नाहीत. पण त्यासाठी काही कागदपत्र लागतात. कागदपत्र म्हणजे नेमकी कोणती? आधार कार्ड आपल्याकडे असतंच, रेशन कार्ड देखील असतं. आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार आहोत, ज्या हॉस्पिटलमध्ये आपण ऑपरेशन करण्यासाठी जाणार आहोत, त्या हॉस्पिटलचं खर्चाचं अंदाजपत्रक म्हणजे इस्टिमेट, तसेच उत्पन्नाचा दाखला. मग उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये जर आपलं उत्पन्न 1,80,000 रुपये असेल तर आपलं संपूर्ण बिल माफ केलं जातं. आणि जर आपलं उत्पन्न तहसीलदारांनी निश्चित केल्यानुसार जर 3,60,000 असेल, 1,80,000 ते 3,60,000 दरम्यान असेल, तर आपलं बिल जे काही आलं आहे त्याच्या 50% माफ होतं. मग हे बिल कुठल्या हॉस्पिटलमध्ये माफ होतं? तर इथे जी हॉस्पिटल धर्मदाय म्हणून नोंदणी गेलेली आहेत, जी हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून नोंदणी केली गेलेली आहेत, त्याच हॉस्पिटलमध्ये ही बिलं माफ केली जातात. आणि मग अशी हॉस्पिटल कोणती? ज्या हॉस्पिटलला शासनाने जागा दिलेली असते, सरकारने जागा दिलेली असते, शासनाच्या विविध योजना मिळालेल्या असतात, लोकांच्या वर्गणीतून त्याचं बांधकाम झालेलं असतं, लोकांनी दिलेल्या देणगीतून, लोकांकडून जमवलेल्या पैशातून, चॅरिटीच्या माध्यमातून जमा केलेल्या पैशातून जी हॉस्पिटल उभी राहतात, शासनाच्या जागेवरती जी हॉस्पिटल उभे राहतात, त्या हॉस्पिटलला धर्मादाय हॉस्पिटल म्हणतात. पण अनेक धर्मादाय हॉस्पिटलमध्ये लोकांकडून लाखो रुपयांच्या देणग्या वसूल केल्या जातात, शासनाचे सर्व लाभ घेतले जातात, शासनाच्या करोडो रुपयांच्या जागा जमिनी घेतल्या जातात, त्यावर टोलेजंग पंचतारांकित हॉस्पिटल बांधली जातात. मात्र खरोखर तिथे गरीब रुग्णांना न्याय मिळतो का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या मदतीसाठी, त्यांच्या हक्क अधिकारांचा लढा बुलंद करण्यासाठी, त्याचा आवाज उठवण्यासाठी, त्यांना खरोखरच बिल माफ होण्याची संपूर्ण प्रक्रिया मिळवून देण्यासाठी, बिल माफ होण्याची सगळे लाभ आहेत ते सगळेच्या सगळे लाभ त्या रुग्णाला मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषद शासनाच्या विविध मागण्या शासनाकडून मान्य व्हाव्यात यासाठी आंदोलन करते, मोर्चा काढते, आपले हक्क अधिकार काय आहेत ते संविधानिक मार्गाने मागते. गांधी आंबेडकरांच्या विचाराने ही संघटना आज काम करत आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही आतापर्यंत लढत आहोत, काम करत आहोत. आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा कसा मिळेल, सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये लाभ कसा मिळेल, आणि पैसे नाहीत म्हणून कोणाचा जीव जाणार नाही, पैसे नाहीत म्हणून त्याचे उपचार अर्धवट थांबणार नाही, पैसे नाहीत म्हणून त्याला घरी जावं लागणार नाही किंवा मरावं लागणार नाही, तर पैसे नसले तरी कोणालाही मरता कामा नाही, कोणाचा जीव जाता कामा नाही. पैसे नसले तरी त्याला संपूर्ण उपचार मिळवण्याचा हक्क आहे, संपूर्ण अधिकार मिळवण्याचा हक्क आहे, मोफत उपचारांचा हक्क आहे आणि तो मिळवून देऊन त्या माणसाचा जीव वाचला पाहिजे. पैसे नाहीत या कारणास्तव त्याला लाजिरवानं जगणं नको. त्याचा जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये अपमान केला जात असेल, पैसे नाहीत तर तुम्ही या ठिकाणी का आलात, तुम्ही एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये का गेला नाहीत, तुमची लायकी नाही तर तुम्ही इथे का येता, अशा पद्धतीने त्याचा स्वाभिमान दुखावला जाईल, त्या व्यक्तीचा अपमान होईल. अशा पद्धतीने जर कोणी रुग्णांना वागणूक देत असेल तर त्या विरोधात सर्वसामान्य माणसाचा स्वाभिमान बुलंद करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचा सन्मान बुलंद करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसावरती तुम्ही काही उपकार करत नाही, गरीब असलं तरी तुम्ही काही आमच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकारच म्हणू आपण त्याला उपकार करत नाही, तर आमचे हक्क आणि अधिकार आम्हाला सन्मानाने मिळाले पाहिजेत. सर्वसामान्य माणसाला त्याचे हक्क आणि अधिकार हे मिळवून देण्यासाठी, त्याचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आपण काम करतोय. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून राज्यभर या संदर्भातलं एक चांगलं व्यापक आंदोलन उभं राहिले, व्यापक चळवळ उभी राहिली आणि इथला शेतकरी असेल, मजूर असेल, हमाल असेल, रिक्षा चालक असेल, झोपडीधारक असेल, मोलकरणीचं काम करणारे असेल किंवा रखवालदारीचं काम करणारे असेल, इथला जो जो माणूस गरीब म्हणून आहे, हा गरीब औषध उपचाराविना मरता कामा नये, तर त्याला देखील जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, हे दर्शवण्यासाठी, दाखवून देऊन त्याला खरोखरच जगवण्यासाठी
आपण हे काम करत आहोत, ही चळवळ मोठी करत आहोत, लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मागास प्रवर्ग म्हणजे SC आणि ST साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपचार निधी नावाची एक योजना आहे. यामध्ये मागास प्रवर्गातील व्यक्तींना त्यांचा जातीचा दाखला आणि हॉस्पिटलचे एस्टिमेट, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, 2 फोटो या गोष्टी जर दिल्या, सबमिट केल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपचार निधी तब्बल 6 लाख रुपये इतका आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीची मर्यादा 3 लाखापर्यंत आहे. प्रधानमंत्री सहायता निधीची योजना जी आहे त्याची उपचार मर्यादा 5 लाखापर्यंत आहे. आयुष्यमान भारत नावाची एक योजना आहे ती 5 लाखापर्यंत आहे. पुणे महानगरपालिकेची जी योजना आहे ती 2 लाखापर्यंत आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजना ही जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे ती 5 लाखापर्यंत आहे. आणि या सगळ्या योजनांची जर बेरीज केली तर जवळपास 15 ते 17 लाख रुपये एका रुग्णाला मिळू शकतात इतक्या योजना सरकारच्या आहेत. तरी बघ आपल्याला गाडी का गहाण ठेवावी लागते, घरातलं सोनं का विकावं लागतं, नातेवाईकांपुढे मित्रांपुढे हात का पसरावे लागतात, वृत्तपत्रात का जाहिरात द्यावी लागते आम्हाला मदत करा म्हणून, व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियामध्ये समाज माध्यमात आपल्याला का अशा पद्धतीचे संदेश प्रसारित करावे लागतात. मुळात आपल्याकडे 17 ते 18 लाख रुपयांच्या योजना एका व्यक्तीला असताना देखील आतापर्यंत प्रत्येक माणूस कर्ज काढून 5-10 लाख रुपयांची बिलं भरत आलेला आहे. मग सरकारच्या योजना बोगस आहेत का, सरकारच्या या योजना खोटारड्या आहेत का, की सरकारच्या योजना फक्त नावासाठीच काढलेल्या आहेत, याचा खरोखर लाभ मिळतो की नाही मिळत, या सगळ्या गोष्टींची उकल रुग्ण हक्क परिषद म्हणून आम्ही केलेली आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या या योजना तर सर्वांना मिळाल्याच पाहिजेत. त्याचबरोबर जी धर्मादाय हॉस्पिटल आहेत त्यामध्ये 50 लाखाचं जरी बिल आलं, 30 लाखाचं बिल आलं तरी सुद्धा सगळं बिल माफ झालं पाहिजे, याच्यासाठी आमचा अट्टास आहे, प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने हजारो नागरिकांना, हजारो लोकांना, हजारो रुग्णांना, 15,000पेक्षा जास्त रुग्णांना आतापर्यंत लाखो रुपयांचे उपचार मोफत मिळवून दिलेत. या जर सगळ्या मोफत उपचार मिळविलेल्या रुग्णांची जर बेरीज केली तर कदाचित ती 15,000पेक्षा जास्त आहे. आणि लाभ मिळवून दिलेल्या रकमेची जर बेरीज केली तर किमान ती 500 कोटीपेक्षा जास्त भरेल. आणि हे रुग्ण हक्क परिषदेचं यश आहे असं मला वाटतं. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे या ग्रंथाच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून एक आपण असं म्हणू त्याला की अलौकिक एक विचारांचा ठेवा तयार झालेला आहे. सर्वसामान्य माणसाला त्याचे हक्क आणि अधिकार लिखित स्वरूपात त्याच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी, छापील स्वरूपात त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा संग्रही ठेवा आहे. की ही काही कादंबरी आपण त्याला म्हणू शकत नाही, की ज्या कादंबरीच्या माध्यमातून आपण एकदा वाचली आणि पुस्तक ठेवून दिलं, ज्या वेळी आपल्याला गरज पडेल त्यावेळी नेमक्या योजना काय आहेत, नेमके अधिकार कोणते आहेत, कुठल्या हॉस्पिटलमध्ये केलं जाऊ शकेल, त्या हॉस्पिटलमधले काय फोन नंबर्स आहेत का, त्याचा पत्ता आहे का, या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसतील. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे अशी लेखक म्हणून माझी धारणा आहे, भावना आहे आणि आवाहन सुद्धा आहे.